राज्यात सध्या नाशिकमधील हनी ट्रॅप प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे। अशातच ठाण्यातील एका होमगार्ड असलेल्या महिलेने प्रसार माध्यमांसमोर येत 2 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत। करुणा मुंडे यांनी या महिलेला समोर आणत हा कसलाही हनी ट्रॅप नसून सदर महिलेवर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप केलाय। होमगार्ड असलेल्या महिलेवर 2 एसीपींनी लैंगिक अत्याचार केला। तिने तक्रार दाखल करू नये म्हणून पोलिसांनी तिच्यावरच खंडणीचा गुन्हा दाखल केला। तसंच तिच्या मुलींनाही त्रास देण्याचं काम सुरू आहे। गेल्या 6 महिन्यांपासून ही महिला न्याय मिळवण्यासाठी फिरते, मात्र तिची कोणीही दखल घेतली नाही। कारण या प्रकरणातील आरोपी एसीपी असल्यामुळे कोणीही महिलेची मदत करायला तयार नाही, असं करुणा मुंडे यांनी म्हटलंय। पीडित महिलेने पत्रकार परिषदेत ठाण्यातील 2 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे फोटो दाखवत आरोप केले आहेत। माझं राज्याच्या गृहमंत्र्यांना सांगणं आहे की पुढील 8 दिवसात जर तुम्ही या दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला नाही तर मी माझं आयुष्य संपवणार आहे, असा इशाराही सदर महिलेने दिला आहे।